पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा KKRने दारुण पराभव केला म्हणाला, कारण 24 रनांनी मोठा पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्स पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु साल्ट नरेन हे सलामीचे फलंदाज अवघ्या 8 आणि 5 रनावरती मात्र तंबूत परतले. नंतर अंकुरिश रघुवंशी, श्रेयस अय्यर हे मैदानामध्ये उतरले, परंतु कप्तानला देखील काहीशी खेळी करता आली. अवघ्या 6 रनावरती तुषाराने आउट केलं आणि नंतर रघुवंशी देखील 13 रनावरती आउट झाला. नंतर व्यंकटेश लायर, रिंकू सिंग मैदानामध्ये उतरला, परंतु रिंकू सिंग अवघ्या 9 रनावरती आउट झाला. नंतर मनीष पांडे हा बऱ्याच दिवसापासून मात्र राखीव खेळण्यामध्ये होता, परंतु त्यांनीच मात्र KKRला विजय करून दिलं असं म्हणावं लागेल, कारण 42 रनाची खेळी खेळली. 2 छक्के 2 चौके, तर व्यंकटेश लायरने 3 छक्के 6 चौके आणि 70 रनाची महत्वपूर्ण भागीदारी केली. यावेळी देखील रशेल अवघ्या 7 रनावरती आउट झाला. रमनदीप सिंग 2 रनावरती आउट झाला. तर स्टारचा 0 रनावरती बुमराने बोल्ड केला आणि अखेर 20 ओव्हरपर्यंत 169 रनापर्यंत KKRचा संघ पोहोचला आणि 170 रनाचं टार्गेट मात्र मुंबई इंडियन्स समोर ठेवलं, परंतु मुंबई इंडियन्सनं जे पहिलं चालू होतं ते देखील ह्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळालं. अवघ्या 13 रनावरती असताना ईशान किशनला स्टार्कने बोल्ड केला. रोहित शर्मा देखील नरेनच्या गोलंदाजीवरती 11 रनावरती असताना नरेनने मनीष पांडे देण्यास भाग पाडलं. नंतर नवीन धीर सूर्यकुमार यादव मैदानामध्ये उतरला, परंतु 11 रनावरती असता चक्रवर्तीने त्याला बोल्ड केला. नंतर टिलक वर्मा मैदानामध्ये उतरला, पण त्याला देखील चक्रवर्तीने नरेनकडे कॅच देण्यास भाग पाडलं. मग नेहल वधेरा मैदानामध्ये उतरला, अवघ्या 6 रनावरती नरेनने बोल्ड केला. हार्दिक पांड्या कप्तान, रशेलला अवघ्या 1 रनावरती मनीष पांडे कॅच देण्यास भाग पाडलं. टीम डेव्हिडने काहीशी खेळी करण्याचा प्रयत्न केला, पण स्टार्कने त्याला श्रेयस अय्यर कॅच देण्यास भाग पडलं. 24 रनांची महत्वपूर्ण खेळी खेळली, त्यानंतर एकाला देखील खेळी करता आली नाही. सूर्यकुमार यादव 56 रनापर्यंत पोहोचला, 2 छक्के 6 चौके मारले, पण रशेलच्या गोलंदाजीवरती 60 कॅच केला आणि अखेर कसा बसा मुंबई इंडियन्सचा संघ 145 रनापर्यंत पोहोचला आणि तिथेच मात्र मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू 10ची 10 बाद झाले आणि पुन्हा एकदा पराभवाची चव मात्र मुंबई इंडियन्सने चाखली.